धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रॅली पार पडते। धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी आज अजित पवार हे पोहोचलेले आहेत आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आफताब शेख आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। आफताब। अमोल, खरं तर धाराशिवच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। खरं तर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यामध्ये ही लढत होतीये आणि अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रोड शो जो आहे तो धाराशिवमध्ये सुरू झालेला आहे। धाराशिवच्या राजमाता जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा रोड शो जो आहे तो सुरू झाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, आमदार राणा जगजितसिंह असतील आणि उमेदवार अर्चना पाटील असतील, हे देखील या रॅलीमध्ये या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। हजारोंच्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील, हे सगळे जे आहेत ते या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत आणि घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। तर विजयाचा संकल्प करत जे ते सगळे लोक आज सकाळपासून देवी देवतांचं दर्शन या सगळ्यांनी केलेलं होतं। आई तुळजाभवानीचं दर्शन सुरुवातीला झालं, त्यानंतर धाराशिवच्या एका दर्ग्यामध्ये देखील अजित पवारांनी जाऊन दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे। रोड शो मध्ये मोठी गर्दी जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तिन्ही जे पक्ष आहेत महायुतीमधले त्या सर्व घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांसह हा रोड शो जो आहे तो सुरू झालेला आहे आणि एक विशेष रथ जे आहे ते अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे। फिर एक बार मोदी सरकार अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते या रथावरती लावण्यात आलेले आहेत आणि या रथाद्वारे आता ही मिरवणूक किंवा रोड शो जो आहे तो सुरू झालाय आणि अगदी काही वेळामध्ये धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा रोड शो जाईल आणि त्या ठिकाणी अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अर्चना पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। अमोल, असेल कसं आव्हान असेल अर्चना पाटील यांच्या समोर? अमोल, आपल्याला कल्पना आहे की जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन गट वेगळे झाले, मात्र त्यानंतर देखील धाराशिवचे जे विद्यमान खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांनी या ठाकरे गटामध्ये राहायचाच निर्णय घेतला। त्यामुळं ठाकरे गटाच्यासाठी एक मोठी प्रतिष्ठेची लढत जी आहे ती धाराशिवची असणार आहे। तर दुसरीकडे भाजपनं खरं तर या जागेची मागणी केलेली होती, मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जागा सुटलेली आहे आणि भाजपचे आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना ही जागा देण्यात आलेली आहे आणि घड्याळाच्या चिन्हावरती ही निवडणूक होतीये। तर वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते निवडणुकांमध्ये आणण्यात आलेले आहेत। ओमराजे निंबाळकर म्हणतात की मी विकास कामं केलेली आहेत, तर अर्चना पाटील यांनी दावा केलेला आहे की मागच्या अनेक वर्षांमध्ये धाराशिवचा जो विकास जो हवाला होता तो मागच्या 5 वर्षात झालेला नाहीये आणि त्यामुळं या पद्धतीनं विकासाचे मुद्दे जे आहेत ते या निवडणुकीमध्ये मांडले जात आहेत आणि पक्षांमधल्या फुटीचे मुद्दे पुढे करत ही निवडणूक लढवली जाते। त्यामुळे एक मोठं आव्हान जे आहे ते अर्चना पाटील यांच्या समोर देखील असणार आहे। राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत आणि त्यामुळं वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या मागच्या काही काळामध्ये झालेल्या होत्या। लातूरचे आमदार असतील अभिमन्यू पवार, योगेश केदार असतील, शिवसेना शिंदे गटाचे नेते, या सगळ्यांच्या सोबत जे आहेत हे सगळे लोक आता प्रचाराच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले, सुरू झालेत वेगवेगळ्या आव्हानांना घेऊन यंदाची निवडणूक